नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. एका वस्तूच्या छापील किमतीवरती 40% सूट दिल्यानंतरही दुकानदाराला 20% नफा मिळतो. जर त्या वस्तूची छापील किंमत ₹1,500 असेल, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. हा प्रश्न सोडवायचा कसा? ज्यामध्ये विक्री किंमत आहे, ज्यामध्ये छापील किंमत आहे, ज्याची खरेदी किंमत काढायची, या टाइपचे प्रश्न सोडवायचे कसं? हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो. आता जशी आपण खरेदी किंमत नेहमी कन्सिडर करतो 100, तशीच त्याच पद्धतीने छापील किंमत सुद्धा आपल्याला ती स्वतःमध्ये 100% असते, म्हणून कन्सिडर 100च करावी लागते. मग आता हे प्रश्न सोडवताना लक्षात घ्या, काय सांगितलं की वस्तूच्या छापील किमतीवरती 40% सूट दिली. मग समजा वस्तूची छापील किंमत जर 100 युनिट असेल आणि त्याच्यावरती 40% जर सूट दिलेली असेल, तर विक्री किंमत किती होईल? तर 100चे 40% कमी केले, 40 कमी होतील, तर 60 ही काय होणार आहे? युनिट विक्री किंमत होणार आहे. आता पुढे काय सांगितलं की तरी दुकानदाराला 20% नफा होतो. आता शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी कशावरती होत असतो? तर खरेदी किमतीवरती होत असतो. मग इथं खरेदी किंमत जर आपली ₹100 युनिट असेल, तर त्याच्यावरती 20% नफा जर झाला असेल, तर विक्री किंमत काय होणार आहे? तर ती विक्री किंमत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 100 वरती 20 ची वाढ किंवा 20% नफा म्हणजे 120 ही काय असणार आहे? विक्री किंमत 120 युनिट. आता यावरनं हा प्रश्न सोडवायचा कसा? तर समजून घ्या. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला जी कुठली किंमत दिलेली असेल, छापील किंमत दिलेली असेल किंवा विक्री किंमत किंवा खरेदी, इथं कोणती दिली आहे? छापील किंमत दिलेली, ती ॲज इट इज लिहून घ्यायची तुम्हाला. किती दिलेली ती? तर ₹1,500 दिलेली आहे. ही झाली छापील किंमत. मग तुम्हाला जी किंमत दिलेली आहे, तिच्या ऐवजी जी काढायची ती आपल्याला अंशात ठेवायची. ही काय आपली इथं छापील किंमत आहे, जी दिलेली आहे ती लिहून घेतली. आपल्याला काढायची काय? ही 40% सूट दिल्यानंतरची विक्री किंमत 60. ओके. मग या दोन्हीपैकी जी काढायची ती आपल्याला अंशात ठेवायची आहे. मग इथं 1500 गुणिले कोणती काढायची आपल्याला? विक्री किंमत जी की आहे 60 युनिट भागिले छापील किंमत आपण गृहीत धरलेली 100 युनिट, ती लिहिली आपण छेदामध्ये. आता ही झाली विक्री किंमत, बरोबर. ह्या विक्री किमतीवरनं आपल्याला आता काढायची खरेदी किंमत काढायची आहे. मग आता खरेदी किंमत ही या इथं खरेदी किंमत आहे आणि ही झाली विक्री किंमत जिच्यावरती 20% नफा झालेला. या दोन्हीपैकी आपल्याला काढायचं काय? तर ही काढायची आपल्याला खरेदी किंमत. मग 100 आणि 120 याच्यापैकी अंशात काय ठेवणार आपण? तर खरेदी किंमत जी 100 आहे ती अंशात ठेवणार आहे. मग गुणिले आपण इथं 100 इथं अंशात ठेवले आणि छेदामध्ये काय होईल? विक्री किंमत जी 120 आपण युनिट गृहीत धरली. ओके. मग आता इथे लक्षात घ्या, भाग द्या. 100 कट होतील. या 0 इथं कट झाला. 6 एके 6, 6 दुने 12 होतील. या 2ने जर 1500 ला भाग दिला, तर भागाकार किती येणार आहे? 750 एवढा भागाकार येणार आहे. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती मिळते आपल्याला? तर ते ₹750 एवढी त्या वस्तूची खरेदी किंमत मिळते विद्यार्थी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल, तर याच टाइपचा अगदी असाच पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला सरावासाठी देतोय. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.